शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे। यामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचा सुद्धा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। कालपर्यंत संजय देशमुख हे आपल्या नातेवाईकांकडे नागपूर या ठिकाणी असल्याचं सांगण्यात येत होतं। त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीला सुद्धा ते या ठिकाणी तयारी करत असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र अचानक पद्धतीनं संजय देशमुख हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती जी आहे ते सूत्रांकडून या ठिकाणी मिळत आहे। यवतमाळच्या दिग्रसच्या चिंचोली येथील हे संजय देशमुखांचं निवासस्थान आहे आणि कार्यालय आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर एक शुकशुकाट जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। एरवी या ठिकाणी माणसांचा मोठा राबता जो आहे तो असतो आणि आज जर पाहिलं तर या संपूर्ण निवासस्थानी जे आहे ते शुकशुकाट जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एक स्वतंत्र वेगळा गट जो आहे तो खासदारांकडून तयार करण्याच्या हालचालींच्या संदर्भाच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। संजय देशमुख जे आहेत ते खासगी विमानाने जे आहेत ते दिल्लीला या ठिकाणी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे। त्या अनुषंगाने आता पुढील हालचाली देखील या ठिकाणी सुरू आहेत। संजय देशमुख हे खरंच दिल्लीला गेलेत का आणि स्वतंत्र गट जो आहे तो खासदार या ठिकाणी करणार का, या संपूर्ण चर्चांना आता मोठ्या प्रमाणात उधाण जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। एकंदरीत पुढची राजकीय वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विवेक गावंडे, टीव्ही9 मराठी, दिग्रस, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।